जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत सोशल मीडिया आणि मोबाईलचा समावेश झालाय, पण याच मोबाईलमुळे तरुणाईला बिघडवलंय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे। मोबाईलच्या अतिवापरामुळे लैंगिक विकृतीला अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहन मिळत असल्याचे धक्कादायक निष्कर्ष आता समोर आलेत। सोशल मीडियावर तरुणाई बेफाम, 10 पैकी 2 कुटुंबात सोशल मीडिया ॲडिक्शन। इंटरनेट स्क्रीन ॲडिक्शनमुळे तरुणाई बिघडली। सोशल मीडिया आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुणाईला अक्षरशः वेड लावलंय। सोशल मीडियाच्या अतिवापराचे आता साइड इफेक्ट्स समोर येऊ लागले आहेत। सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या तरुणाईत लैंगिक विकृतीची लक्षणं दिसू लागली आहेत। तज्ञांच्या मते मोबाईलचं अति खासगीपण याला कारणीभूत आहे। आजपर्यंत टीव्ही असेल किंवा सिनेमा असेल किंवा बाकी ठिकाणी एक तो ग्रुप ॲक्टिव्हिटी असेल, इट्स अ ग्रुप आहे आणि त्याचे मॅनर्स आपल्याकडे ठरलेले आहेत। त्यामुळे जे आपली दाबलेली लैंगिकता असेल किंवा जे काही आपल्याला एक्सप्रेस करायचं असतं ते सगळ्यासाठी मोबाईल हे माध्यम मिळतं, कारण तिथं आपण काय करतोय हे आपल्याशिवाय कोणालाच कळत नाही। सोशल मीडियाच्या वापराबाबत कोणतीही नियमावली नाही। सोशल मीडियाचा बेफाम वापर सुरू झालाय। या बेफामपणाचे साइड इफेक्ट्स तरुणाईत दिसू लागले आहेत। त्यामुळे स्वयंशिस्तीची गरज आता निर्माण झाली आहे। ॲज अ युजर जर आपण स्वतःहून स्वतःला रिस्ट्रिक्शन लावत असू की मी असे मेसेज शेअर करणार नाही ॲज अ समाजासाठी, तर हे इथेच थांबेल। मोबाईल जेव्हा आत्ता सगळ्यांना स्मार्टफोनचंच हवे असतात आणि मोबाईल ही अशी गोष्ट आहे की कधी ना कधी पुराणं गरजेची पण आहे, तर त्यांना स्मार्टफोन न देता साधे फोन यूज करायला दिले पाहिजे एका प्रॉपर एजपर्यंत। आणि घरच्या पॅरेंट्सनी त्यांना सांगितलं पाहिजे की त्यांनी इंस्टाग्राम असो फेसबुक असो कसं यूज करायला पाहिजे, काय रिस्ट्रिक्शन्स। मोबाईल आणि सोशल मीडिया अत्यावश्यक घटकांमध्ये मोडू लागलाय, पण त्याचा अतिवापर हा माणसासाठी भस्मासूर होऊ नये हीच अपेक्षा। अमोल कविटकर, साम टीव्ही, पुणे।